नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील रायखेड गावात एका महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 21 डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। मात्र म्हसावत पोलिसांनी अवघ्या 24 तासात 2 आरोपींना अटक करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे। रायखेड गावातील शानुबाई शान्या ठाकरे वय 45 या 21 डिसेंबर रोजी रात्री गावातील दिवाळी पाहण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या। मात्र त्या रात्री घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला। या दरम्यान गावातीलच विजय मनजीत चव्हाण यांच्या पडीक घरात त्यांचा मृतदेह आढळून आला। त्यांच्या डोक्यावर विटेने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले। घटनेची माहिती मिळताच म्हसावत पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। लीलाबाई जामसिंग सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 24 तासात रवींद्र फत्त्या सूर्यवंशी वय 45 रायखेड आणि दिलीप दशरथ भिल उर्फ सूर्यवंशी वय 47 जवखेडा तालुका शहादा या दोघांना अटक केली आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मयत महिला ही आरोपी रवींद्र सूर्यवंशी यांची आकड सासू होती। आरोपीने दारूसाठी पैसे मागितले असता शानुबाईंनी नकार दिल्याने वाद झाला। हाच राग मनात धरून दोन्ही आरोपींनी महिलेचे डोके सिमेंटच्या पोलवर आदळून तसेच विटेने मारून तिचा खून केल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात म्हसावत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी नितीन कामे करत आहेत। श्री न्यूज सुनील माळी शहादा।